अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसतायत तर अजूनही महाराष्ट्रातले अनेक जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र ही प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अनेक भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे इथून पुढचे 5 दिवस नेमकी वातावरणाची, पावसाची, मान्सूनची काय स्थिती असणार आहे, नेमका कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण हवामान खात्याने जी सॅटेलाइट इमेज जारी केलेली आहे त्या इमेजच्या माध्यमातून सागरी भागात नेमकी काय चक्रीवादळाची गोलाकार वाऱ्यांची स्थिती आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर ही आजची सॅटेलाइट इमेज आहे आणि ह्या मॅपमध्ये आपण बघू शकतो की इकडे बे ऑफ बंगालमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। गोलाकार चक्राकार वारे मोठ्या प्रमाणात दाटलेले दिसून येत आहेत आणि यांचा महाराष्ट्रावर परिणाम होताना दिसून येतोय। या वाऱ्यांचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। याचा अर्थ असा की महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता या सॅटेलाइट इमेजनुसार इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर ही आजची मॅप आहे आणि आजच्या मॅपनुसार महाराष्ट्रातल्या अनेक भागांना येलो अलर्ट आज जारी करण्यात आलेला होता। इकडे आपण बघू शकतो की विदर्भातलं चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि गोंदियाचा जो पट्टा आहे तिथे आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। तर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, त्याच्या खालोखालचे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले, संभाजीनगर असेल, जालना, बीड, त्याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर अशा या संपूर्ण पट्ट्याला आणि कोकणातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। मुंबईत मात्र आज कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नव्हता। इथे आपण बघू शकतो की ग्रीन झोन मध्ये मुंबई आहे, याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा अलर्ट मुंबईला आज नव्हता। पाऊस पडण्याची शक्यता मुंबईत आज वर्तवण्यात आलेली नव्हती। मात्र ठाणे असेल, पुण्याचा घाटाचा परिसर असेल आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो कोकणाचा पट्टा आहे इथे मात्र आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। आता ज्या ज्या जिल्ह्यांची नावं मी सांगितली तिथे आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती। त्यानुसार तुमच्या भागात पाऊस पडतोय का, तुमच्या जिल्ह्यात आता करंट काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची म्हणजे 1 जुलैची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊयात। तर 1 जुलैला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक पट्ट्यांमध्ये, अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे। अमरावती, नागपूर, भंडारा याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबारात, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये उद्या सुद्धा पाऊस असणार आहे। तर इकडे पुण्याचा घाटाचा परिसर असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे उद्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर असा हा जो संपूर्ण घाटाचा परिसर आहे या संपूर्ण घाटपट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या घाटाच्या परिसरातून गरज असेल तरच प्रवास करा, असं सुद्धा या अलर्टच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। आता परवाची म्हणजे 2 जुलैची काय स्थिती असणार आहे, तर आज आणि उद्या एकही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये। मात्र 2 जुलैला अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा की येलो जो अलर्ट असतो, येलो अलर्ट मध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता असते, मात्र ऑरेंज अलर्ट मध्ये मध्यम आणि त्याहीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते। विजांच्या कडकडाटासह ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये पाऊस पडू शकतो, असा या ऑरेंज अलर्टचा अर्थ होतो। तर 2 जुलैला नाशिकचा घाटाचा परिसर असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटाचा पट्टा आहे अशा या संपूर्ण भागामध्ये ऑरेंज अलर्ट 2 जुलैला देण्यात आलेला आहे। तर पालघर असेल, मुंबई, ठाणे याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना आणि विदर्भातले काही जिल्हे अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आता मी उल्लेख केलेल्या जिल्ह्यांमध्ये 2 जुलैला पडू शकतो, असा या मॅपचा अर्थ होतो। तर 3 आणि 4 जुलैची स्थिती सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। इकडे 3 जुलैला रायगड, रत्नागिरी याचबरोबर पुणे आणि साताराचा जो घाटाचा परिसर आहे इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिकचा घाटाचा परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्हा याचबरोबर विदर्भातला हा जो संपूर्ण पट्टा आहे ज्यामध्ये गडचिरोली असेल, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, यवतमाळ अशा या विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातले जे उर्वरित जिल्हे आहेत ज्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर,
याचबरोबर सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल आणि पुणे असेल, इथे मात्र कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. ग्रीन झोनमध्ये हे सगळे जिल्हे आहेत. याचा अर्थ इथे अजिबातच पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे, असं या हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. तर 4 तारखेलाही अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे. चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट 4 तारखेला जारी करण्यात आलेला आहे. तर विदर्भातला जो संपूर्ण पट्टा आहे, गडचिरोली, गोंदियाचा आणि कोकणातले काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि याचबरोबर घाटातल्या पट्ट्याचा समावेश होतो, अशा या संपूर्ण भागामध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे, कोणता अलर्ट इथून पुढे 5 दिवस कोणत्या जिल्ह्याला असणार आहे, हे आपण सविस्तर या मॅपच्या आणि सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा मान्सून संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर तुम्ही नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.